नमस्कार प्रेक्षकांनो, तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. लग्नानंतर होईलच प्रेमचा आजचा रिव्ह्यू ऐकत आहात, म्हणजेच 26 जानेवारीचा रिव्ह्यू. सर्वात आधी तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा प्रेक्षकांनो. चला मग सुरुवात करूया आजच्या भागाला. नंदिनी जीवाला घेऊन घरी आलेली असते डार्लिंग रिक्षामधून. तर लगेच गुड्डूचं लक्ष जातं. तो पटकन खुर्ची घेऊन येतो. त्यानंतर जीवा खुर्चीवर बसतो. नंदिनी म्हणते, सावकाश जीवा. त्यानंतर तिथेच त्याच्याजवळ खाली बसते आणि ती जीवाला विचारत असते, तुम्हाला आता बरं वाटतं ना? काही त्रास तर नाही ना होत? तेव्हा जीवा म्हणतो, हो नंदिनी, मी अगदी व्यवस्थित आहे. तर गुड्डू म्हणतो, जीवा भैया, आता जे डॉक्टरांनी गोळ्या औषधं जे दिले आहे ना, ते व्यवस्थित घ्यायची बरं का. तेव्हा जीवा म्हणतो, नाही मला एवढ्या लवकर बरं नाही व्हायचं आहे, कारण मी जर बरा झालो तर नंदिनी माझी काळजी घेणार नाही, माझ्याजवळ राहणार नाही आणि मला नेहमी नंदिनीजवळ राहायचं आहे. तेव्हा नंदिनी म्हणते, सॉरी जीवा, मी तुम्हाला खूप हलक्यात घेतलं, तुम्हाला समजू शकली नाही. तेव्हा लगेच जीवा म्हणतो, अगं सॉरी तर मी म्हटलं पाहिजे, तू कशाला म्हणते? आज किती दिवसानंतर आपण असं गप्पा मारतोय. अगं नंदिनी, माझं प्रेम खोटं नाही आहे. त्या दिवशी काय झालं की गुड्डूकडनं पाण्यामध्ये ती चिठ्ठी पडली आणि आम्ही फक्त ती चिठ्ठी तुझ्यापर्यंत पोचली पाहिजे म्हणून फक्त लिहित होतो. आणि ते जेवढे पण बोके वगैरे पाठवलेले ते सगळे तुझ्या फॅन्सनेच पाठवलेले होते, ते मी नव्हते पाठवलेले. मी याआधी पण तुझ्याबरोबर कधी खोटं बोललो नाही आणि इथून पुढे पण नाही बोलणार. तेव्हा नंदिनी म्हणते, मग तेव्हाच का नाही सांगितलं मला? तर जीवा म्हणतो, तू ऐकायला कुठे तयार होती? मी तर किती सांगण्याचा प्रयत्न करत होता. आणि तुला जर मी इथे राहिलेलं तुझ्यासाठी जे काही करतोय ते आवडत नसेल तर तसं सांग नंदिनी, मी इथे अजिबात राहणार नाही, लगेच निघून जाईल. तेव्हा नंदिनी म्हणते, बरं आता तुम्ही एकदम शांत राहायचं आहे, मी जे सांगेल तेच ऐकायचं आहे, चला बरं आता मध्ये पटकन. तेव्हा जीवा म्हणतो, नंदिनी मी मध्ये कसं काय येऊ शकतो? तुझे बाबा. तेव्हा लगेच नंदिनी म्हणते, हां बाबा काही म्हणणार नाही, चला तुम्ही पटकन मध्ये. तर तितक्यात नंदिनी त्याला घेऊन जाते घरामध्ये आणि त्याचा तोल जाणार तितक्यात नंदिनी त्याला सावरते. तर गुड्डू म्हणतो, हे देवा, तुझे खूप खूप आभार. यांना आता इथून पुढे कधीही वेगळं करू नको, हे असेच नेहमी बरोबर असले पाहिजे. त्याला पण खूप छान वाटतं त्यांना असं बरोबर एकत्र आलेलं. त्यानंतर नंदिनी त्याला घरात घेऊन जाते. तर दुसरीकडे देशमुखांच्या घरचा सीन बघायला मिळतो. वसू आत्या विक्रम काकांना म्हणत असतात, विक्रम तू वाईट वाटून घेऊ नकोस, पारचं लग्न माझ्या रम्याबरोबर लावून दे, अगदी सुखात राहतील ते. लगेच रम्या पुढे येते, मालिनी काकूंसमोर उभी राहते आणि म्हणते, मामी मी खरंच पार्थला अगदी सुखात ठेवेल. तुला तर माहिती आहे ना माझं लहानपणापासून पार्थवर किती प्रेम आहे. खरंच मामी, माझा विचार कर, मी पार्थला खूप आनंदात ठेवेल आणि मला माहिती आहे पार्थला काय आवडतं काय नाही आवडत. मी नेहमी तो सुखात कसा राहील याचाच विचार करेल आणि कधी त्याच्यावर आवाज चढून सुद्धा बोलणार नाही. हे सगळं बोलत असताना रम्या रडत पण असते. मामा मामी, खरंच एकदा माझा विचार करा आणि माझं लग्न पार्थसोबत लावून द्या. आणि माझ्या आईने जे केलं आहे त्याची शिक्षा मला देऊ नका. मला खरंच माहीत नव्हतं की लग्नामध्ये आईने जो गोंधळ घातला आहे त्याबद्दल मला अजिबातच कल्पना नव्हती. आणि आईने जे केलं आहे त्याची शिक्षा तुम्ही आम्हाला देऊन झालेली आहे. आणि आता नशीब मला पुन्हा संधी देते एकदा परत पारची होण्यासाठी. असाही पारचा आणि काव्याचा डिवोर्स होणारच आहे ना, तरी पण ती आपल्या घरात राहते. तर तिला घरातनं बाहेर काढा ना. त्यानंतर ती काव्याकडे जाते आणि हात जोडून म्हणते, काव्या नशीब मला पुन्हा एकदा पार्थसोबत घेऊन आले. मी तुझ्यासमोर हात जोडते. काही जरी झालं ना तर पार्थ माझा आहे आणि त्याला माझ्या पदरात टाक. नाही म्हणू नकोस ग काव्या प्लीज, पार्थ फक्त माझा आहे. काव्या फक्त बघत असते रम्याकडे, काही बोलत नाही. त्यानंतर रम्या लगेच मालिनी काकूंकडे येते आणि त्यांना म्हणते, मामी मी पार्थसोबत एकनिष्ठ राहील, त्याच्यापासून कधी कुठली गोष्ट लपवणार नाही. तर पार्थला हे ऐकून काव्या जीवाचे फोटो आठवतात. नंतर विक्रम काका रम्याला म्हणतात, इनफ रम्या इनफ. तर लगेच पार्थ पुढे येतो आणि तो म्हणतो, थांबा बाबा, तुम्ही रम्याला का बोलताय? रम्या नेहमी कामात आणि प्रेमात प्रामाणिक आहे. रम्या आता जे काही बोलली ते तिने करून दाखवलं असतं आणि तिच्यामुळे मला कधी गिल्ट आला नसता. तर हे ऐकून विक्रम काका, मालिनी काकू, काव्या सगळे शॉक होतात. हे ऐकल्यानंतर काव्याला तर चक्कर यायला लागते. तितक्यात तिला युग सावरतो आणि त्यानंतर काव्या तिथून निघून जाते. तर मालिनी काकू पण रागाने बघतात पार्थकडे आणि त्या पण निघून जातात. तर दुसरीकडे नंदिनीच्या आई आणि बाबा दोघंही बोलत असतात. नंदिनीच्या आई म्हणतात,
बस करा धनंजय मोहिते, आज तुम्ही हद्द पार केली. तेव्हा लगेच नंदिनीचे बाबा म्हणतात, हो केली आहे, कारण तो जीवा माझ्या नजरेसमोरसुद्धा नको आणि मला तिरस्कार वाटतो त्याची सावलीसुद्धा नको माझ्या नंदिनीवर. हो, मी आज कठोर वागलो, तुला खोलीमध्ये बंद करून ठेवलं, त्या जीवाला बाहेर तडफडू दिलं लॉनमध्ये. त्याच्या त्रासावर इलाज होऊ शकतो, पण जो घाव त्याने माझ्या नंदिनीवर घातलाय त्याचा इलाज नाही होऊ शकत. नंदिनी पण हेच म्हणेल की बाबा तुम्ही जे केलं ना ते बरोबर केलं. तितक्यात नंदिनी जीवाला घेऊन घरात येते. तर नंदिनीचे बाबा आणि आई दोघं पण बघतात. नंदिनीच्या बाबांनंतर विशेष वाटतं की ही कसं काय याला घरात घेऊन आली. नंतर जीवाला ती सोफ्यावर बसवते. तर नंदिनीचे बाबा म्हणतात, हे काय नंदिनी? तर नंदिनी लगेच म्हणते, बाबा हे काय केलं तुम्ही? जीवांना तडफडायला बाहेर लॉनमध्ये ठेवलं आणि आईला खोलीमध्ये बंद करून ठेवलं. काय मिळालं तुम्हाला हे सगळं करून? तेव्हा नंदिनीचे बाबा म्हणतात, ज्यानं माझ्या मुलीला मरण यातना दिले त्यालाही ते भोगतानाचं समाधान. त्यानंतर नंदिनी समोर येते आणि म्हणते, अहो बाबा, मी आज तुमच्यासमोर जिवंत उभी आहे ती या माणसामुळे. नाहीतर त्या गावामध्ये सेकंड हँड म्हणून माझी काय अवस्था केली असती तुमच्या समाजाने. तर नंदिनीच्या बाबांना लग्नाच्या दिवशीचे सगळे क्षण आठवतात. तर नंदिनी म्हणते, या माणसाने माझ्या डोक्यावर हात ठेवला आहे म्हणून मी जिवंत आहे आज. नंदिनीचे बाबा म्हणतात, ज्याने तुला जीवदान दिलं त्यानेच तुझ्या पायाखालची जमीन काढून घेतली हे विसरू नको. तर नंदिनी म्हणते, तुमचे पण अंदाज चुकलेच ना बाबा. त्या दीपकला तुम्ही भला आणि चांगला समजले होते, त्यांनी काय केलं आहे माझ्याबरोबर विसरलेत का तुम्ही? त्याची उजळणी करून देऊ का तुम्हाला? आज जसे जीवात तडफडत होते ना लॉनमध्ये, तशीच मी सुद्धा तडफडत होती. या माणसाने येऊन मला वाचवले. तेव्हा नंदिनीचे बाबा म्हणतात, मग हे सगळं आठवण करून तू या माणसाला माफ करणार आहेस? तेव्हा नंदिनी म्हणते, दोन गोष्टी एकत्र करून तुम्ही गल्लत करताय बाबा. गुन्हा एकीकडे आणि माणुसकी एकीकडे. माझी तुमच्याकडनं ही अपेक्षा नव्हती बाबा. तर लगेच नंदिनीची आई म्हणतात, शांत हो बाळा, त्यांना बोलून काही फरक पडणार नाही आहे. त्यांनी स्वतःचा राग डोक्यावर घेऊन मिरवायचं ठरवलं आहे. तर नंदिनीच्या आई जीवाला विचारतात, तुम्हाला आता बरं वाटतंय ना? तेव्हा जीवा सांगतो, हो, नंदिनी मला रिक्षा चालून दवाखान्यात घेऊन गेली, मी आता बरं आहे. तेव्हा लगेच नंदिनीचे बाबा म्हणतात, तुला रिक्षा चालवता येते? तेव्हा नंदिनी म्हणते, सावित्री जर मेलेल्या सत्यवानाचा जीव वाचू शकते तर मी जीवांसाठी रिक्षा चालूच शकते. तर नंदिनीचे बाबा म्हणतात, वेडी झालीस तू वेडी, शहाणी हो नंदिनी, शहाणी हो. तर नंदिनी म्हणते, मला नाही व्हायचंय शहाणं. शहाणपणावर जग चालत असेल बाबा, पण तितकेच जीवा म्हणतो प्रेमाच्या दुनियेत वेडेपणात चालतो. तर हे ऐकून नंदिनीचे बाबा तिथून निघून जातात. तर नंदिनी जीवाला म्हणते, तुम्ही बसा हा जीवा, मी तुमच्यासाठी जेवायला घेऊन येते. आणि तिच्या आईला म्हणते, आई तू पण इथे बस. नंदिनीची आई खूप प्रेमाने जीवाच्या तोंडावरून डोक्यावरून हात फिरवतात. जीवाला पण आवडतं. तर दुसरीकडे बघायला मिळतं की काव्या बॅग भरत असते. त्याच मालिनी काकू तिथे येतात आणि त्या पण लगेच बुक्स वगैरे काव्याच्या बॅगमध्ये टाकत असतात. तेव्हा काव्या म्हणते, हे काय करता आई? तर मालिनी काकू म्हणतात, नाही तू जा, तुला जायचं आहे ना, बॅग भरते म्हणजे तुला जायचं असेल आणि रम्याला तर चान्स भेटेल पारच्या पुढे पुढे करण्याचा, पारचं मन वळवण्याचा, आणि तू कुडत राहा. चल मी तुला आवरायला मदत करते. नंतर तिथलं सामान ते बॅगमध्ये भरतात आणि म्हणतात, मी तुला घरी पण सोडून येते. त्यानंतर काव्या लगेच तिथे कॉटवर बसते. नंतर काव्या खूप रडते. तर मालिनी काकू तिला जवळ घेतात, तिचे आसू पुसतात आणि तिला म्हणतात, काव्या तू जे करते ना ते खूप छान आहे अगं. तू पार्थला प्रेमाची जाणीव करून देते, त्याच्या मागे खंबीर उभी राहते. सुरुवातीच्या काळात पार्थने जे तुझ्यासाठी केलं ते सगळं तू करते ना त्याच्यासाठी. तू जे व्रत घेतलंय ते मध्येच सोडून गेली ना तर काहीच उपयोग नाही आहे. तर काव्या म्हणते, आई बघितलंच ना तुम्ही पार्थ कसे म्हटले, पण मी थांबेल, वाट बघेल मी त्यांची. पण कधीपर्यंत? मी एकच विचार करते की पार्थ करतील ना मला माफ, का हा दुरावा अबोला असाच राहणार आहे कायम. असं म्हणून काव्या रडत असते आणि मालिनी काकूंना मिठी मारते आणि स्वतःच मनात बोलते, पार्थ मी तुमची आयुष्यभर वाट बघेल, कराल ना तुम्ही मला माफ. खूप इमोशनल सीन होता हां प्रेक्षकांनो. आपल्या डोळ्यातसुद्धा पाणी येतं हे सगळं ऐकल्यानंतर. तर हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की पार्थ युग बरोबर बोलत असतो, आज न उद्या जीवा या घरात परत येणार. तो घरात आल्यानंतर काव्य इथंच असल्यावर माझ्या डोक्यात परत चक्र चालू होईल.
मी जर हॉलमध्ये असेल आणि ते दोघं किचनमध्ये असतील, परत माझ्या डोक्यात संशय म्हणून तो शांत होतो. तर हे सगळं बोलणं काव्यावरून ऐकत असते. तर दुसरीकडे नंदिनी जीवाला जीव घालत असते आणि म्हणते, हा घास आईंचा. आणि दुसरा घास भरवते तेव्हा लगेच जीवा म्हणतो, हा घास. तेव्हा नंदिनी म्हणते, नंदिनीचा. आता असं वाटतंय की पुढे असं बघायला मिळेल की जीवा आणि नंदिनीची गाडी तर रुळावर आली आहे, पण आता काव्य आणि पारचं काय, तर हे बघणं पण तेवढंच इंटरेस्टिंग असणार आहे. तेव्हा उद्या पुन्हा भेटूया लग्नानंतर होईलच प्रेमच्या पुढच्या रिव्ह्यूमध्ये. तुम्हाला जर माझा आजचा रिव्ह्यू आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाटा बाय अँड टेक केअर.